आयुर्वेदिक दृष्ट्या पाहिलं तर नाचणी ही सुपर फूड आहे, कारण यामध्ये भरपूर प्रोटीन, कॅल्शियम, आयर्नचा उत्तम स्रोत आहे. म्हणूनच नाचणीचे विविध प्रकार आपल्या आहारात असायला हवेत. आणि हा नाचणीचं उपीट बघा ना, काय छान झालेलं आहे. मुळात म्हणजे नेहमी आपण रव्याचं उपीट तर करतो, पण नाचणीचं हे असं इतकं छान मऊ लुसलुशीत भरपूर भाज्या घालून योग्य प्रमाणामध्ये नाचणीचं उपीट नाश्त्यासाठी कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी एक वाटी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी बारीक दळलेलं हे पीठ आहे. खरं तर आपल्याला थोडंसं जाडसर पीठ हवं आहे, पण जाडसर पीठ उपलब्ध नसतं. म्हणूनच मी इथे त्या प्रमाणातच एक वाटी इतकं हा नेहमीचा आपला उपम्याचा रवा वापरलेला आहे. म्हणजे एक वाटी उपम्याचा रवा आणि एक वाटी नाचणीचं पीठ. आता त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं अचूक प्रमाण घ्यायचं आहे. तर बरोबर 4.5 वाट्या इतकं आपल्याला पाणी लागणार आहे. तर आता ही 4 वाट्या झालेल्या आहेत आणि ही अर्धी वाटी. हे पाणी आपल्याला चांगलं असं कडकडीत उकळण्यासाठी दुसऱ्या गॅसवर बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि एका गॅसवर आपण फोडणी करायला घेऊया. इथे मी सर्वप्रथम 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घेतलेलं आहे. तुपाचा स्वाद या उपीटला खूप छान लागतो, त्यामुळे शक्य असेल तर तुपाचा वापर करा, नसेल तर तेल वापरलं तरीही चालेल. आणि वाटीभर घेतलेला हा जो रवा आहे तो तुपावर चांगला असा मस्त परतून घ्यायचा आहे. तुपामध्ये जेव्हा आपण उपीट तयार करतो ना, त्याला एक छान अशी चव येते, त्यामुळे शक्य असेल तर तुपाचाच वापर करा. आता हा रवा हलकासा आपल्याला भाजायचा आहे. फार असा गडद रंगावर वगैरे भाजायचा नाही. थोडासा असा तुपावर खमंग सुवास येईपर्यंत भाजला की मग लगेच यामध्ये नाचणीचं पीठ घालायचं आहे. जर तुमच्याकडे नाचणीचं पीठ जाडसर उपलब्ध असेल तर मग मात्र तुम्हाला रवा घालण्याची गरज नाही. पण प्रत्येकाकडे जाडसर दळलेलं नाचणीचं पीठ असेलच असं नाही. म्हणूनच मी इथे रव्याचा वापर करून हे उपीट कसं तयार करायचं हे दाखवलेलं आहे. आता नाचणीचं पीठ सुद्धा हलकंसं असं भाजून घ्यायचं. फार रंग वगैरे बदलण्याची काहीही गरज नाही. बघा, मस्त असं इथे छान असा एक हलकासा सुवास दरवळत आहे. तर लगेच मी आता हे पीठ सगळं कढईतून काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे, किंवा तेलाऐवजी तुपाची फोडणी केली तरीही चालेल, पण मी इथे तेलाची फोडणी करत आहे. तेल चांगलं गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली पाहिजे, म्हणजे फोडणी मस्त खमंग बसते. 2 ते 3 चिमूट हिंग घालायचा आहे. हिंगाचा स्वाद यामध्ये अप्रतिम लागतो. 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चण्याची डाळ घालायची. काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. कढीपत्त्याची 10-15 पानं घेतलेली आहेत. लाल सुक्या 2 मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. छोटूसा आल्याचा तुकडा तो सुद्धा बारीक करून मी तो घेतलेला आहे. आणि काही काजूच्या पाकळ्या. काजू घालणं ऐच्छिक आहे, पण अधेमध्ये काजू दाताखाली आल्यानंतर छान लागतात म्हणून घातलेले आहेत. आणि जर तुम्ही मुलांना डब्यासाठी वगैरे देत असाल तर तुम्ही इतरही काहीही ड्रायफ्रुट्स घालू शकता. म्हणजे बेदाणे किंवा बदामाचे तुकडे घातलेत तरीही चालेल. एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून तो घातलेला आहे. आणि थोडंसं अगदी अर्धी वाटी मी फ्रोझनचे हे मटार आणि 1 सिमला मिरची बारीक चिरून ती सुद्धा यामध्ये घातलेली आहे. जर गाजर असेल तर तुम्ही यामध्ये गाजराचे सुद्धा अगदी बारीक बारीक तुकडे करून घालू शकता. आता इथे संपूर्ण उपीटासाठी लागणारं मीठ आत्ताच या स्टेजला घातलेलं आहे, म्हणजे भाज्यांना सुद्धा सगळीकडे मीठ लागेल आणि पटकन भाज्या शिजतात. मुळात म्हणजे कांदा सुद्धा पटकन मऊसूत होतो आणि तो पटकन शिजतो. आता आपल्याला सगळ्यात शेवटी यामध्ये थोडासा जाडसर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो शक्यतोवर शेवटीच घालायचा, म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजतात. आणि मुळात म्हणजे टोमॅटोचा सुद्धा अगदी गाळ होत नाही. आपण यामध्ये आधीच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे टोमॅटो पटकन मऊसूत होतो. थोडंसं अगदी परतलं की लगेच टोमॅटो शिजतो. आता यामध्ये आपल्याला जे आपण रवा आणि नाचणीचं जे पीठ आहे ते तुपावर परतून घेतलं होतं ना, ते घालायचं. आणि या भाज्यांबरोबर पुन्हा एकदा ते परतून घ्यायचं. हे असं केल्यामुळे काय होतं तर आपलं उपीट चिकट होत नाही, म्हणून हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. नाचणीचं पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे ही स्टेज तुम्ही आवर्जून करा. चांगलं मिनिटभर हे असं परतून घ्यायचं आहे, की जेणेकरून अगदी चिकट किंवा गिळगिळीत असं आपला हे उपीट होणार नाही.
बघा मस्त असं हे परतून घेतलं, साधारण मिनिट 2 मिनिट हे परतून घ्यायचं आणि मग उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे. 1 वाटी रवा आणि 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी 4.5 वाट्या पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता भराभर हे उकळतं पाणी घातलं की चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे उपीट मध्ये अजिबात गाठी होत नाही. भरपूर प्रमाणात भाज्यांचा वापर आहे. बरं, आपण नेहमी रव्याचा उपमा तर खातोच, पण हे जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे किंवा भरपूर आयर्न, प्रोटीन किंवा जर कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी 1 पॉट मील म्हणून तुम्ही हा नाचणीचं उपीट तयार करू शकता. मी थोडीशी चवीपुरती यामध्ये चमचाभर साखर घातली आणि पुन्हा एकदा चांगलं मिसळून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि लहान गॅसवर फक्त मिनिटभराची वाफ घ्यायची आणि मग गॅस बंद करायचा आहे. मिनिटभरामध्ये हे उपीट छान असं फुलून येतं आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर साजूक तूप आवर्जून घाला. साजूक तूप जेव्हा शेवटी घालतो त्यावेळेस उपीट छान असं रसरशीत तयार होतं. एकदा हे चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे. मुळात म्हणजे नाचणी ही समशीतोष्ण आहे, त्यामुळे उन्हाळ्यात खा, पावसाळ्यात खा, थंडीत खा, कधीही हे उपीट अतिशय हेल्दी आहे. मुलांना तुम्ही डब्यासाठी देऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळी 1 पॉट मील म्हणून सुद्धा पोटभरीचं भरपूर भाज्या घालून तयार केलेलं हे उपीट तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. बघा छान असं मऊ लुसलुशीत असं उपीट झालेलं आहे. जरा सुद्धा चिवट चिकट अजिबात झालेलं नाहीये. छान असं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला ही आजची उपीटची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही कधीही हे उपीट तयार करून पाहिलं तर कसं झालं हे सांगायला अजिबात विसरू नका. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपींसह पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.